Can I have that box, please? ओके, माझ्याकडे जबरदस्त असा बॉक्स आहे. ऑल राईट. ह्या बॉक्सची किंमत आहे, यु नो, ह्या कंपनीचं आहे तो. दिस समथिंग व्हेरी नाईस इन इट. ह्या बॉक्सची किंमत आहे 10,000. 10,000. कोण घेईल? एनीबडी? इट्स अ ब्रँड. इट्स अ व्हेरी गुड ब्रँड. ॲरोच आहे. 10,000 किंमत आहे. जबरदस्त आहे आतमध्ये वस्तू. बट थिंग इज, मी तुम्हाला दाखवणार नाही आणि आय विल नॉट रिफंड द मनी ऑल्सो. मी तुम्हाला पैसेही परत देणार नाही. कोण घेईल? 10,000 किंमत आहे. एनीबडी? एनीबडी? कोणी नाही? इट्स अ ब्रँडेड स्टफ. आणि ह्याच्यात ॲरोचंच काहीतरी आहे जबरदस्त. ओके, मी याची प्राइस कमी करतो. आय विल गिव्ह यू अ डिस्काउंट. अमेझिंग डिस्काउंट. कॉस्ट मी रिड्यूस करतो. मी तुम्हाला हीच वस्तू 2,500 मध्ये देतो. कोण घेईल? 2,500. एनीबडी? 2,500 बॉस. इट्स अ हेवी डिस्काउंट. हम लोग देते हैं ना, चड्डी वड्डी अंडरवेयर सब गिरवी रख के देते हैं डिस्काउंट. दे रहा हूं 2,500. कोई नहीं है? कोणी नाही? एनीबडी? वर कोण घ्यायला तयार आहे? कॅश पाहिजे, रोकडा. चेक नाही चालणार. आज जाल आणि उद्या रिटर्न होईल. अँड कोणी घ्यायला तयार झालं नाही. वाय? का नाही घ्यायला तयार झालं? देअर इज a beautiful tie, cufflinks and a hand key which is actually worth 2,500 and there is a price also here. का नाही घेतलं? It's a price. Someone can verify. Without knowing how we can purchase. Very good. Without knowing how we can purchase. अजून काही? का नाही घेतला? हा तेवढ्या किमतीचा माल होता की नाही? होता. मी पण डिस्काउंट मध्ये उचलला. सॉरी, प्रोडक्टच माहिती नाही आतमध्ये. अजून काही? आय एम लुकिंग फॉर दॅट राईट वर्ड. एक्झॅक्टली. मला व्हॅल्यू माहित नव्हती बॉस. आणि बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस सेलिंग करायला जातो त्यावेळेस we only talk about the price, we don't talk about the value, boss. We don't talk about the value. आणि here we fail. आपण फक्त त्या प्रोडक्टची प्राइस बोलतो, याची प्राइस अशी आहे, तशी आहे, तशी आहे, पण त्याच्यातून कस्टमरला काय व्हॅल्यू मिळेल ह्याच्याबद्दल कधीच बोलत नाही. ऑल द टाइम वी आर ट्राइंग टू पुश अवर प्रोडक्ट. यू गॉट टू टॉक अबाउट द व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. आणि यासाठी मी जो ग्रीड दाखवलाय, यु नो, जर तो कॅमेरा जरा फक्त बोर्डवर द्याल का? कॅन आय हॅव अ पेन? 3 गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो एखादा सेल करताना. एक आहे ट्रस्ट. कॅमेरा येईल इथपर्यंत, व्हिडिओ कॅमेरा. ट्रस्ट, intention and the value. तुम्ही आता प्रोडक्ट का नाही घेतलं माहितीये? वाय? येस, बिकॉज तुम्हाला वाटलं की याची व्हॅल्यू नाही आहे. दिस इज नॉट वर्थ 2,500. नॉट वर्थ. प्राइस बघितली नाही. समवेअर तुमच्या डोक्यात ही शंका आली, इट इज नॉट वर्थ 2,500 because the tension was high. आणि टेन्शन हाय का होतं? कारण the trust was low. The trust was low. ट्रस्ट फॅक्टर जो होता तो अतिशय कमी होता. That is why you didn't buy the product.
ऍक्च्युली तो त्याच्यापेक्षा जास्त किमतीचा प्रोडक्ट आहे, पण तो 2,500 पण तुम्ही घेतला नाही. नाव सेल होण्यासाठी मग काय करावं लागेल? इथून सांगेल कोणी काय करावं लागेल? जर सेल व्हायचं असेल तर व्हॅल्यू हाय पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे व्हॅल्यू इज हाय. आय एम गेटिंग 10,000 का माल इन जस्ट 2,500 रुपीज. असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू जास्त आहे. सो व्हॅल्यू जास्त असण्यासाठी ट्रस्ट कुठे असला पाहिजे? ट्रस्ट हाय असला पाहिजे. when the trust is high, the tension is low and the value becomes high. Selling मध्ये customer should trust you, boss. He should trust you. आणि बऱ्याच वेळा सेल्समन हा ट्रस्ट एस्टॅब्लिश करायच्या आधीच प्रोडक्ट विकायला जातो आणि तिकडेच मार खातो. आणि मग तो ऑब्जेक्शन घेऊन येतो, सर द कस्टमर सेज युअर प्राइस इज टू हाय. तुमच्या मालाची किंमत जास्त आहे. दिस नॉट वर्थ इट बिकॉज द ट्रस्ट फॅक्टर समवेअर इट इज व्हेरी व्हेरी लो. सो ॲज अ सेल्स पर्सन जर तुम्हाला तुमचं ध्येय कस्टमर मिळवणे आणि कस्टमर टिकवणे असेल तर काय करावं लागेल? यू विल हॅव टू डेव्हलप अ रिलेशनशिप. झेपच्या आमचा उद्योजकांसाठी प्रोग्राम आहे किंवा ज्याला प्रोफेशनल